आज बऱ्याच मंडळांच्या देवींचं आगमन आहे. नमस्कार मित्रांनो, मी यतीश मांजरेकर परत स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आहे आपण डायरेक्टली लालबागला म्हणजे आपण परेलला आहे. असे गणेशोत्सव साजरा केला धूमधडाक्यात आणि गणेशोत्सवामध्ये आगमन होते, विसर्जन झाले. आता नवरात्र चालू होणार आहे. तर नवरात्र चालू व्हायच्या आधी नेहमीप्रमाणे मुंबईमध्ये तुम्ही असाल तर तुम्हाला माहिती असेल देवींचे आगमन होतात. आता नवीन ट्रेंड चालू झाला देवीच्या आगमनचा. तर आज आहे 29 तारीख आणि आम्ही आलेलो परेलला. आज बऱ्याच मंडळांच्या देवींचं आगमन आहे. 2-3 मोठ्या देव्या आहेत, म्हणजे जशी मुंबईची माऊली आहे, 7 रस्त्याची माऊली आहे. तर असे 2-3 मोठे मंडळ आहेत, त्यांचे पण आज आगमन आहेत. तर आम्ही आलेलो आहे परेलला. तर अजून माहिती नाही आम्ही कुठली देवी निघाली आहे, पण इकडनं पहिला आम्ही जाऊ परेल वर्कशॉप किंवा गणसंकुलमध्ये. माझ्याबरोबर अंकित आहे, सचिन आहे, नितेश येणार आहे रात्री. तर पहिला आपण जाऊया इकडनं परेल वर्कशॉपला आणि बघूया कुठल्या देवीचं आगमन होते. कारण की यावर्षीचं पहिलंच आगमन असेल. बहुतेक 2-3 आगमन झालेले आहेत, पण आम्ही बघणार आहे ते पहिलं आगमन असणार आहे. तर आता एक देवी ठिकाणं निघते. तर आपण आता ITCच्या इथे बाईक लावलेली आहे आणि पटकन आता जाऊया आपण परेल वर्कशॉपच्या इथे. मित्रांनो, आता मुंबईची माऊली देवी निघणार आहे कारखान्यातून, पण त्याच्या आधी भांडूपची एक देवी आहे ती निघाली आहे. तर आपण तिकडेच चाललो, जराशीच पुढे आहे कारखान्यामधून. तर पहिला आपण ती देवी बघूया, नंतर जाऊया मागे, तिथे मुंबईची माऊली निघणार आहे. मित्रांनो, तुम्ही आता जी बघितली ती देवी होती भांडूपची आई. आणि एकदम छान मूर्ती बनवली त्यांनी, वेगळीच एकदम. बरेच फोटोग्राफरनी फोटो काढले, तुम्हाला नंतर फोटोग्राफ दिसतीलच सगळीकडे. आता आम्ही आलो परत इथे वर्कशॉपच्या इथे मुंबईची माऊली आता निघणार आहे. मुंबईची माऊली खूप मोठं मंडळ आहे मुंबईतलं. तर आता त्यांचं आगमन आहे. LED स्क्रीन वगैरे लावली आहे, मोठी ट्रॉली पण आहे. आणि बघूया आता कशी असणार आहे देवी, मला माहिती नाही.
आपली ती होती मुंबईची माऊली. खूप गर्दी. आम्हाला रेकॉर्ड करायला नीट भेटला नाही, पण थोडाफार काही रेकॉर्ड करायला भेटलं ते रेकॉर्ड केलं आहे. आणि इकडनं आता मी पुढे जाणार आहे गणसंकुलला. गणसंकुलमधनं पण खूप देव्या निघणार आहे. परेल वर्कशॉपमधनं पण निघणार आहे, पण गणसंकुलमधनं पण जे निघणार ते तिकडे जाऊन कव्हर करा, कारण की ते परेल वर्कशॉप ते इकडनंच येणार आहे. तर पहिला इकडनं जाऊया आता गणसंकुलला. तेव्हा अजून एक आता देवी निघते बाहेर, तर ती बघूनच मग डायरेक्टली जाऊया गणसंकुलला. ती होती मुंबईची जगदंबा. आणि आम्हाला माहिती नाही कुठली एक्झॅक्ट मंडळ आहे, पण शोधून काढून. आणि इकडनं ती जाणार आहे त्या साईडला, लालबागच्या दिशेने पुढे जाणार आहे. त्याच्यानंतर अजून मागे 2-3 देवी आहेत मागे ह्याच्यात. ही देवीच्या मागे होती, तर आता ते पण निघतील. आणि मग आम्ही विचार करू की गणसंकुलला जायचं आहे. पण इकडनं आता देवी निघतात म्हणून थांबलो इकडे, कारण की तुम्हाला दाखवायला भेटतील सगळ्या देवा. आणि गणसंकुलमधनं निघालेल्या देवा पण इकडे येणार आहे, काही देवी तिकडे जातील. तर म्हणून आम्ही इकडे थोडा वेळ थांबलो. पण खूप गर्दी आहे मागे खूप असतात, खूप गर्दी आहे. आणि ऊन आहे, मेन म्हणजे ऊन आहे. उन्हामुळे नाही होत आहे नीट रेकॉर्ड करायला, कारण की दिसतच नाही काय रेकॉर्डचं बटन दाबलं आहे की नाही किंवा कसं रेकॉर्ड होतं आहे. पण तसं रेकॉर्ड करायला भेटते करतो आहे. तर त्या एफर्ट्सला तुम्ही लाईक करा, त्या एफर्ट्सला तुम्ही लाईक करून व्हिडिओला लाईक करून हे करू शकता. तर ही देवी आहे कामाटीपुराची देवी आहे, मुंबईची जगदंबा. कामाटीपुरा मध्य दुसरा कामाटीपुरा गेटची. तर ती आता जाणार आहे कामाटीपुराला. आणि ह्याच्यानंतर अजून देवी आहे, ते आपण आता आल्यावर बघूया की काय नवीन स्वरूपात देवींचा